नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 11व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. या टॉपिक मधील अगदी शेवटचा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज जो आपण पॉइंट पाहणार आहोत तो पॉइंट आहे ह्यूमन ब्लड ग्रुप्स. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रक्तगट असतात. ब्लड ग्रुप्स म्हणजेच रक्तगट. त्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे रक्तगट आहेत. तो म्हणजे ए, बी, ए बी आणि ओ असे एकूण मुख्य 4 प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये परत RH फॅक्टरनुसार RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे 2, म्हणजे मुख्य 4 प्रकाराचे परत प्रत्येकी 2-2 प्रकार आहेत. म्हणजे एकूण रक्ताचे 8 रक्तगट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. परंतु हे जे रक्तगट केले जातात किंवा रक्तगटचे गट पाडले जातात ते कसे करतात याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. पाहूयात आपण पुस्तकामध्ये काय माहिती दिली आहे. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक द अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म्ड. पहा, प्रोटीन्स जे आहेत, उदाहरणार्थ अँटीजेन्स आणि अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजन आणि प्रतिपिंड, या प्रकारे कोणत्या गटांचा किंवा कोणत्या घटकांचा समावेश आहे त्या रक्तामध्ये, त्यानुसार रक्ताचे गट पाडले जातात. देर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ ह्युमन ब्लड ॲज A, B, AB and O. Just I have told, basically 4 types of the blood groups are there, that is A, B, AB and O. मुख्य जे आहेत ते 4 गट आहेत. Beside there are 2 types as a RH negative and RH positive of each of those 4 groups. So from these 4 groups, once again 2 parts are there, that is RH positive and RH negative. So totally from 4 types there are once again 2 parts. So naturally total 8 types of the groups are there. म्हणजे मुख्य 4 प्रकार आणि त्याचे प्रत्येकी 2 उपप्रकार असे एकूण 8 प्रकार आपल्याला आढळतात. Thus in all 8 blood groups are formed. आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, तर एकूण जे आहे ते 8 रक्तगट तयार होतात असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल A RH पॉझिटिव्ह अँड A RH निगेटिव्ह. आता जे आपण 4 मुख्य गट म्हणतोय A, B, AB आणि O. उदाहरणार्थ या A मध्ये परत RH पॉझिटिव्ह म्हणजे ARH पॉझिटिव्ह आणि ARH निगेटिव्ह असे 2 प्रकार आणि प्रत्येकाचे परत याच प्रमाण होतील. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात, ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशन याचा अर्थ होतो रक्तदान. आपल्याला माहित आहे की काही कारणानं एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील जर रक्तस्राव झाला, रक्त जर शरीराच्या बाहेर पडलं, तर परत त्याला रक्त भरावं लागतं. आणि हे रक्त भरण्यासाठी आधी रक्त दुसऱ्यांच्या शरीरातलं जमा करावं लागेल. आणि हे जे रक्तदान करणारे लोक असतात म्हणजे रक्त देणारे, यांच्याकडून रक्त गोळा करून ब्लड बँकेमध्ये विशिष्ट कंडिशनला म्हणजे विशिष्ट तापमानाला हे साठवलं जातं. आणि ही जी प्रक्रिया चालते ब्लड गोळा करण्याची किंवा रक्त देण्याची, त्यालाच आपण ब्लड डोनेशन असं म्हणतो, रक्तदान. इफ अ पर्सन मीट्स अन ऍक्सिडेंट, ब्लिडिंग ऑकर्स थ्रू वुंड्स. जर समजा एखादी ऍक्सिडेंट घडली किंवा एखादी दुर्घटना घडली तर त्यावेळेला त्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्तस्राव होतो. साहजिकच जर शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी झालं विशिष्ट मर्यादेचे, तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो, मृत्यू येऊ शकतो. मग अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त भरावं लागतं. आणि यासाठी रक्तदान जे लोक करतात ते रक्त साठवून ठेवलं जातं आणि इमर्जन्सीला त्याचा उपयोग होतो. मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन. काही वेळेला एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असतं, सर्जरी असते, त्यावेळेलाही रक्ताची गरज पडते. Similarly, blood is transfused in case of patients of anemia, thalassemia, cancer too. याच्याशिवाय आणखीन काही आजार आहेत की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या किंवा पेशंटच्या शरीरामध्ये रक्त निर्मितीची प्रक्रिया मंदावते किंवा काही वेळेला बंद पडते, तर अशा वेळेला सुद्धा त्या लोकांना रक्त द्यावं लागतं किंवा रक्त भरावं लागतं. आता कोणतं सिच्युएशन आहे पहा, ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड म्हणजे शरीरामध्ये भरलं जातं अशा व्यक्तींच्या. तर हे केव्हा नेमकं केलं जातं ते आपण बघूयात. इन केस ऑफ पेशंट्स ऑफ अॅनिमिया. अॅनिमिया रक्तक्षय म्हणतो आपण, रक्त कमी तयार होतं या लोकांच्या. त्यानंतर थॅलेसिमिया आणि कॅन्सर या आजारामध्ये सुद्धा रक्त भरावं लागतं. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरिड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड स्टोरेज इन बॉडी. ज्या प्रकारचं रक्त शरीरामध्ये आहे त्याच प्रकारच्या ब्लड ग्रुपचं रक्त हे त्या व्यक्तीला भरावं लागतं. दिस इज कॉल्ड ॲज ए ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि ही जी रक्त भरण्याची म्हणजे तपासणी करून रक्त भरण्याची प्रक्रिया आहे यालाच ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणतात. देन फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन. हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे.
म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता आहे, त्याला रक्त भरायचं आहे, परंतु हे रक्त भरण्यासाठी कुठून आणतात नेमकं, ह्याची व्यवस्था काय असते त्याविषयी बघूयात. तर त्यासाठी जो पॉइंट आहे महत्वाचा आपण लक्षात ठेवणार आहोत तो म्हणजे ब्लड बँक्स. पहा, ब्लड कुठून आणलं जातं, तर ब्लड जे आहे ते ब्लड बँकेमध्ये साठवलं जातं. जे डोनर असतात ब्लड देणारे, त्यांचं रक्त घेऊन ते विशिष्ट एका कंडिशनमध्ये साठवलं जातं. Blood is collected in a blood banks by specific method from the healthy person and supplied to the needful person. पहा, जे हेल्दी लोक आहेत त्यांच्याकडून हे रक्त गोळा केलं जातं किंवा जमा करून ते ब्लड बँकेमध्ये साठवलं जातं आणि जे गरजू लोक आहेत त्यांना ते पुरवलं जातं. If the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in a refrigerator. पहा, मी सुरुवातीला सांगितलं होतं की जर समजा गरजेनुसार रक्त गोळा करून भरलं तर ठीक आहे, परंतु काही वेळेला रक्तदानामध्ये बरचसं रक्त गोळा होतं, परंतु ते लगे वापरलं जात नाही. तर अशा वेळेला विशिष्ट कंडिशनला म्हणजे विशिष्ट तापमानाला ते साठवलं जातं. त्याला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ते साठवलं जातं, अर्थात ब्लड बँकेमध्ये. देन ब्लड डोनर. ब्लड डोनर कुणाला म्हणायचं? ब्लड डोनर म्हणजे काय पहा, जे रक्तदान करतात, जे दुसऱ्यांसाठी रक्त देतात, त्या लोकांनाच आपण ब्लड डोनर असं म्हणतो. द पर्सन हू डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज अ ब्लड डोनर. ओके, I think this is point very simple. You can easily remember this point. So person who is donating the blood, that is called as a blood donor. Then blood recipient. पहा, त्याच्या उलट असणार आहे. डोनर म्हणजे देणारा, तर रेसिपियंट म्हणजे ब्लड घेणारा. ज्या व्यक्तीला काही कारण कुठलं का असेना रक्त दिलं जातं, रक्त भरलं जातं, तर तो घेणारा जो आहे ब्लड घेणारा तो म्हणजे ब्लड रेसिपियंट. पर्सन हू रिसीव्ह द ब्लड इज रेफर्ड ॲज अ रेसिपियंट. ब्लड घेतो ती व्यक्ती म्हणजे रेसिपियंट. Person of the blood group O can donate the blood to the person having any other blood group, whereas the person with a AB blood group can receive the blood from the person with any blood group. हे अतिशय महत्वाचं आहे, आपण व्यवस्थित लक्षात ठेवा. ओ ब्लड ग्रुप असणारी व्यक्ती ही कोणालाही रक्त देऊ शकते, तर AB रक्तगट असणारी जी व्यक्ती आहे ती कोणाचंही रक्त म्हणजे इतर गटाचं घेऊ शकते. ओके, म्हणून ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना युनिव्हर्सल डोनर म्हणतात, तर AB रक्तगटाचे जे लोक आहेत त्यांना युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणतात. लक्षात येतं का बघा? पर्सन ऑफ अ ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप. कोणताही रक्तगट जरी असेल तरी त्या रक्तगटासाठी ओ रक्तगट असणारे लोक रक्त देऊ शकतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणायचं. आणि याच्या उलट कोणाचंही रक्त घेऊ शकणारे कोण? AB रक्तगट असणारे. ओके, so blood group whereas the person with a AB blood group can receive the blood from the person with any other blood group. म्हणजे कोणत्याही रक्तगटाचं रक्त घेणारे म्हणजे AB रक्तगट आहे. Hence the person with a blood group O is called as a universal donor. मी आता सांगितलं होतं पहा, जे कोणालाही रक्त देऊ शकतात त्यांना म्हणायचं युनिव्हर्सल डोनर. And the person with blood group AB is called as a universal recipient. आणि जे दुसरे लोक आहेत ज्यांचा रक्तगट AB आहे त्यांना काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल रेसिपियंट. रेसिपियंट म्हणजे स्वीकारणारे, घेणारे. नेक्स्ट पॉइंट बघूयात. ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट जो कोणता असेल तो तोच का आहे? एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ए आहे तर तो का आहे किंवा तो असायला जबाबदार काय? तर प्रत्येकाचा रक्तगट हा त्याला अनुवंशाने ठरला जातो. म्हणजे आईवडिलांचा रक्तगट कोणता आहे त्यानुसार जीनमध्ये इन्फॉर्मेशन असते आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे अनुवंशाने त्या व्यक्तीचा रक्तगट ठरतो. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. पहा, एखाद्याला रक्त भरत असताना डायरेक्टली कोणाचंही रक्त घेऊन भरता येणार नाही, तर देणाऱ्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप आणि ज्याला रक्त भरायचं किंवा घेणार आहे रेसिपियंट त्याचा ब्लड ग्रुप मॅच केला जातो किंवा चेक केला जातो आणि जर दोन्ही मॅचिंग असतील, सेम असतील तरच रक्त भरण्याची प्रक्रिया केली जाते. इफ इट इज डन विदाउट मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. पहा, हे इतकं भयानक प्रक्रिया आहे. जर समजा दुसऱ्याच रक्तगटाचं रक्त भरलं गेलं तर त्यावेळेला त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो किंवा ते जीवावर बेतू शकतं. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रेसिपियंट इन फ्युचर. कदाचित एखाद्या व्यक्तीला जो ब्लड डोनेट करतो त्याला सुद्धा रक्त घेण्याची कालांतराने गरज भासू शकते. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. पहा, बऱ्याच वेळेला आपण रक्तदान करतो किंवा रक्त घेत असतो तर कुठल्या अपेक्षेपोटी नको आहे, निरपेक्षपणे रक्तदान करणं हे खूप चांगलं आहे.
आणि जे दुसऱ्याच्या जीवाला जीवदान देऊ शकतं. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स लाईक द ऍक्सिडेंट, ब्लिडिंग, पार्च्युरेशन, देन सर्जिकल ऑपरेशन्स एक्सेट्रा. आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं पहा, रक्ताची गरज केव्हा भागू शकते, रक्ताची आवश्यकता केव्हा पडू शकते. तर रक्त जे आहे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, ऍक्सिडेंट झाल्यानंतर जर रक्तस्राव झाला असेल तर त्या व्यक्तीला रक्त भरावं लागतं. काही वेळेला काही कारणाने जखम झाली तर ब्लिडिंग होतं, त्यावेळेला रक्त भरावं लागतं. देन पार्च्युरेशन, याचा अर्थ प्रसव वेदना, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा रक्त त्या स्त्रीला भरावं लागू शकतं. त्यानंतर सर्जिकल ऑपरेशन, जर काही कारणानं ऑपरेशन होणार असेल, मेजर ऑपरेशन होणार असेल तर त्यावेळेला सुद्धा एखाद्या व्यक्तीला रक्त भरावं लागू शकतं. ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन इज यूज्ड टू सेव्ह द लाईफ ऑफ अ नीडफुल पर्सन. एखाद्या आरोग्यसंपन्न व्यक्तीचं रक्त हे गरजू व्यक्तीला देऊन त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. म्हणून रक्तदानाला अतिशय श्रेष्ठ किंवा महान दान आहे असं म्हटलं जातं. आपल्याला काही माहिती गोळा करायला सांगितले पहा. कलेक्ट द इन्फॉर्मेशन, व्हिजिट द ब्लड बँक इन युअर एरिया अँड कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ब्लड डोनेशन. आपण ज्या भागामध्ये, ज्या परिसरामध्ये राहतो तेथील ब्लड बँकेला भेट द्या आणि तेथील जे कामकाज चालतं त्याची माहिती मिळवा म्हणून सांगितलंय. आपण आपल्या वेळेनुसार हे नक्की करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट अतिशय महत्वाचा पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर याचा अर्थ होतो रक्तदाब. आता रक्तदाब याचा अर्थ नेमका काय पहा. मला वाटतं याच टॉपिकमध्ये आपण हृदयाची रचना, त्याचं कार्य याचा अभ्यास केलाय. हृदय जे आहे ते सतत आकुंचन आणि प्रसरण पावतंय, बरोबर आहे. तर ज्या वेळेला हृदय आकुंचन पावेल त्यावेळेला तिथं दाब निर्माण होईल आणि या दाबामुळेच रक्त जे आहे ते संपूर्ण शरीरभर फिरत असतं, बरोबर आहे. तर या थोडक्यात हृदयाच्या आकुंचन पावण्यामुळे जो दाब निर्माण होतो, की जो आपल्याला आर्टरीज आहेत, ज्या धमण्या आहेत त्याच्यावरती दाब हा फील होतो किंवा आपल्याला जाणवतो, त्यालाच काय म्हणायचं, रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर. So blood is continuously kept flowing through the blood vessels due to the contraction and relaxation of a heart. मी आता सांगितलं पहा, हृदय जे आहे त्या हृदयाचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची प्रोसेस म्हणजे आकुंचन आणि प्रसरण चालू आहे, हार्ट बीटिंग चालू आहे. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ हार्ट, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज अँड इट इज कॉल्ड एज ए ब्लड प्रेशर. पहा, हृदय ज्या वेळेला आकुंचन पावतं त्याचं जे प्रेशर क्रिएट होतं हे आर्टरीच्या वॉलवरती आपल्याला जाणवतं, त्यालाच काय म्हणायचं, ब्लड प्रेशर. सो प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल द पार्ट्स ऑफ अ बॉडी. आपल्या शरीरातील सर्व भागांपर्यंत हे रक्त पोहोचण्यासाठी, प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक ऊतीपर्यंत किंवा अवयवापर्यंत पोहोचण्यासाठी हा रक्ताचा दाब विशिष्ट प्रमाणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज ए सिस्टॉलिक प्रेशर. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे पहा. आपल्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे दोन टर्म लक्षात ठेवायचे. पहा नेमकं काय फरक आहे. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज सिस्टॉलिक प्रेशर. हृदय ज्या वेळेला आकुंचन पावतंय, पहा आकुंचन पावतंय म्हणजे फोर्सफुली ब्लड बाहेर टाकेल आणि हा जो जास्त असणारा रक्तदाब आहे त्याला काय म्हणायचं, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. लक्षात येत आहे. आणि याच्या उलट and that one recorded during the relaxation is called as a diastolic pressure. ज्या वेळेला डायस्टॉलिक म्हणजे डायलेशन होणं, हार्ट ज्या वेळेला प्रसरण पावतंय त्यावेळेला थोडं प्रेशर कमी असेल आणि हे जे प्रेशर आहे डायलेशनच्या वेळेला त्याला काय म्हणायचं, डायस्टॉलिक प्रेशर हे थोडं कमी असतं. ब्लड प्रेशर ऑफ अ हेल्दी पर्सन इज अबाउट 120 to 80 mm or to the 139 to 89 mm of Hg. आता हा रक्तदाब नेमका किती असावा याची एक रेंज दिली आहे पहा. जो सामान्य आरोग्यपूर्ण व्यक्ती आहे त्याच्या बाबतीत 120/80 mm of Hg, 120 ते 80 mm पाऱ्याच्या स्तंभाच्या उंची इतका असायला पाहिजे. आता हे 120 आणि 80 काय सांगतायत आकडे. आता आपण बघितलं पहा, सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे हार्ट आकुंचन पावतंय त्यावेळेला हे जास्त असतं, तर ते किती, 120. आणि ज्या वेळेला डायलेशन होतं म्हणजे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे ते 80 असायला पाहिजे. लक्षात येते. म्हणजे 120 ज्याला आपण वरचा रक्तदाब म्हणतो आणि 80 जो आहे तो खालचा रक्तदाब म्हणतो. आणि ही जी रेंज आहे साधारणतः 120-80 ते 139-89 mm of Hg या रेंजमध्ये असतो. म्हणजे अगदी परफेक्ट एवढंच रक्तदाब असला पाहिजे किंवा असतो असं नाहीये, तर हे दोन्हीच्या दरम्यान असतो. आपल्या शरीराच्या स्थितीनुसार ह्यामध्ये बदल होत असतो आणि हा रक्तदाब जो आहे तो सतत चेंज होतो.
आपण एक्झर्शन करत असेल, पळापळी करत असेल तर रक्तदाब वाढतो. आणि आपण ज्यावेळी विश्रांती घेतो, ध्यान करतो, योगा करतो, योगा म्हणण्यापेक्षा प्राणायाम म्हणता येईल आपल्याला, की एकदम शरीर शिथिल ठेवतो, त्यावेळेला हा रक्तदाब कमी होतो. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अ स्फिग्मोमॅनोमीटर. हा, हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा जो रक्तदाब मोजला जातो, आपल्याला अनुभव असेल काही वेळेला आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर जे आहेत एका विशिष्ट साधनाचा उपयोग करून रक्तदाब मोजतात. पहा, इथं आकृती दिसते तुम्हाला समोर डायग्राम मध्ये. हे जे ॲपरेटस आहे किंवा हे जे साधन आहे याला काय म्हणायचं? स्फिग्मोमॅनोमीटर. स्फिग्मोमॅनोमीटर किंवा बोलीभाषेमध्ये याला रक्तदाब मोजण्याची मशीन असं म्हणतात. काय दिसतं पहा ह्याच्यामध्ये? इथे एक मीटर आहे आणि याच्या आतमध्ये पारा भरलेला असतो, ठीक आहे. आणि याच्या बाजूला इथे एक पिशवीसारखा भाग आहे आणि इथं हा रबरी फुगा असतो. ज्यावेळेला रक्तदाब मोजायचा असेल त्यावेळेला या मशीनमधील हा जो पिशवीसारखा भाग आहे ज्याच्यात हवा भरता येऊ शकते, तर ही दंडाला गुंडाळली जाते आणि या रबरी फुग्याच्या सहाय्यानं आतमध्ये हवा पास करून ती फुगवली जाते. आणि साहजिकच एक फिजिक्स मधलं, भौतिकशास्त्रातलं तंत्र वापरलं जातं. आतमध्ये आपण काय सांगतोय की रक्तदाब आहे रक्तवाहिन्यांमध्ये, आणि आपण आर्टिफिशियली बाहेरून दाब निर्माण करतोय. हे बाहेरून निर्माण केलेला दाब आणि आतमध्ये रक्तवाहिन्यांना असलेला दाब याचा रिलेशन साधून इथं पाऱ्याच्या स्तंभाची उंची जी आहे ती मोजली जाते. आणि ज्याला आपण रक्तदाबाचे जे आकडे पाहिले लागतात 120, 80 आणि 139, 89 हे सांगितले जातात. लक्षात येतं? तर हे आपण लक्षात ठेवायचं स्फिग्मोमॅनोमीटर. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात, हायपर टेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. आपण काही वेळा ऐकतो पहा, काही लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे असं म्हणतात किंवा बऱ्याच वेळा नुसतं ब्लड प्रेशर आहे असं म्हणतात. खरं तर त्याला शास्त्रीय शब्द काय आहे तर हायपर टेन्शन. हायपर याचा अर्थ जास्त, म्हणजे काही लोकांमध्ये या नॉर्मल रेंजपेक्षा 120-80 पेक्षा जास्त रक्तदाब असतो, त्याला म्हणायचं हायपर टेन्शन. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज अ हायपरटेन्शन. मी आता सांगितलं पहा, नॉर्मल जे काही रेंज आहे त्याच्यापेक्षा जास्त जर रक्तदाब असेल तर त्याला हायपरटेन्शन म्हणायचं. इन आर्टरीज ऑफ द पर्सन विथ हायपरटेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स. पहा, हायपरटेन्शन एखाद्या व्यक्तीमध्ये आहे म्हणजेच काय तर अननेसेसरी, काही कारण नसताना या व्यक्तींच्या आर्टरीमध्ये रक्तदाब जास्त असतो. का जास्त असतो? आता सांगितलं, ब्लड प्रेशर जास्त आहे, म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शनचं प्रमाण हे जास्त म्हणता येईल आपल्याला, किंवा अन्य त्याच्यामध्ये कारण असतात, त्यामुळे हा आर्टरीमध्ये दाब जास्त असतो. हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ हायपरटेन्शन. पहा, इथं नेमकं काय घडतंय तर सामान्य व्यक्तीच्या हृदयाला जे कार्य करावं लागतं त्यापेक्षा या लोकांच्या, म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन आहे त्या लोकांच्या हृदयाला जास्त काम करावं लागतं. बोथ सिस्टॉलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर हाय इन हायपरटेन्शन. पहा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण हायपरटेन्शन आहे असं म्हणतो त्यावेळेला त्याचं सिस्टॉलिक पण आणि डायस्टॉलिक पण ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं. म्हणजे 120 मध्ये पण वाढ होते आणि 80 मध्ये पण वाढ होते. आता आपल्याला असं नेमकं नाही सांगता येणार की ते जे एवढं आहे ते त्याच्या पुढं जास्त जातं. आता हे ज्या स्टेजेस आहेत आपण जी चर्चा करतो हायपरटेन्शनच्या, त्याचा एक चार्ट दिला पाहिजे, ह्याच्या आधारे आपल्याला नेमकं कळू शकेल. नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज काय असते, प्रायमरी हायपरटेन्शनला काय असते, त्यानंतर हायपरटेन्शन स्टेज 1 मध्ये, हायपरटेन्शन स्टेज 2 मध्ये हे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर काय आहे हे दिलं पहा. बघूयात आपण थोडक्यात सारांशानं. नॉर्मल ब्लड प्रेशर ते 90 ते 119 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, म्हणजे पाऱ्याच्या स्तंभाच्या 90 ते 119 मिलीमीटर इतकं असतं. तर डायस्टॉलिकची जी रेंज आहे ती 60 ते 79 मिलीमीटर असतं. प्रायमरी हायपरटेन्शन मध्ये 120 ते 39 आणि डायस्टॉलिक मध्ये 80 ते 89 मिलीमीटर असते. त्यानंतर हायपरटेन्शन स्टेज 1 मध्ये, म्हणजे ज्या वेळेला आजार वाढायला लागतो हायपरटेन्शनचा त्यावेळेला हे वाढायला लागते. आपण जे नॉर्मल 120 ची रेंज म्हणतो ना ते 140 ते 159 पर्यंत जाते आणि डायस्टॉलिक मध्ये 90 ते 99 पर्यंत जाते. आणि जी सेकंड लास्ट अवस्था आहे ती म्हणजे हायपरटेन्शन स्टेज सेकंड, म्हणजे खऱ्या अर्थानं खूप गंभीर आजार आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यावेळेला मात्र हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 160 पेक्षाही जास्त, अबव 160 जायला लागतं आणि डायस्टॉलिक सुद्धा 100 पेक्षा जास्त असतं. खरं तर ही घातक कंडिशन आहे, कारण इतक्या ब्लड प्रेशरवर काम करत असताना हार्टला अपाय होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी ते दिलेले पहा. ऑलवेज रिमेंबर, आपण ते बघूयात. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन अवर बॉडी. रक्त निर्मितीची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सतत चालू असते. रक्त कुठं तयार होतं
तर रक्त हे आपल्या शरीरातील जी मोठी किंवा लांब हाडं आहेत तर त्यांच्या आतमध्ये, ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो, तिथे ही रक्त निर्मितीची प्रक्रिया चालू असते. About 350 ml of blood is collected from a person during the donation, and our body restores the fluid part of it within 24 hours. एखाद्या व्यक्ती ज्यावेळेला रक्तदान करते त्यावेळेला त्याच्या शरीरातलं किती रक्त काढून घेतलं जातं, तर साधारणतः 350 ml इतकं. ओके, 350 मिलीलिटर इतकं. आणि हे एवढं जे अमाऊंट आहे यातला जो द्रवरूप पार्ट आहे फक्त 24 तासामध्ये लगेच कव्हर होतो आणि त्या व्यक्तीच्या शरीरातलं जे प्रमाण आहे रक्ताचं हे मेंटेन केलं जातं. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन कॅनॉट डोनेट द ब्लड. आता रक्तदान कोण करू शकत नाही ते पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, गरोदर स्त्रिया ज्या आहेत किंवा ब्रेस्ट फिडिंग ज्यांच्या लेडीजच्या बाबतीत बाळ अंगावर दूध पित असेल तर त्या सुद्धा रक्तदान करू शकत नाहीत. देर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. पहा, काही जणांना अशी भीती असते की रक्तदान करायची इच्छा असते पण रक्तदान केल्यानंतर काही त्रास होईल का अशी मनात शंका असते. असं काही नाहीये. ज्या वेळेला रक्तदान करत असतो किंवा रक्तदानानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्व्ड ॲज ए नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. हे आपण लक्षात ठेवा. आपल्याला बऱ्याचशा तारखा माहीत करून घ्यायच्या असतात, लक्षात ठेवायच्या असतात. तारखानुसार विशिष्ट दिवसाला एक महत्त्व दिलं जातं. तर नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे, राष्ट्रीय रक्तदान दिवस म्हणून 1 ऑक्टोबर हा पाळला जातो किंवा मानला जातो. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 इयर्स कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times अ इयर. पहा, जर आरोग्यपूर्ण व्यक्ती असेल, चांगलं आरोग्य असेल, हेल्दी आरोग्य असेल तर ती व्यक्ती वय वर्ष 18 पेक्षा जास्त असेल तर एका वर्षामध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. हे रक्तदानाची जी प्रक्रिया आहे, रक्त देण्याची जी प्रक्रिया आहे, आपण खूप वेळा करू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल. ह्यात बंधनं कुठले आहेत? वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, आरोग्य संपन्न व्यक्ती पाहिजे, त्या व्यक्तीला कुठले गंभीर आजार नसले पाहिजेत आणि शिवाय वर्षातून 3 ते 4 वेळा हे रक्तदान करता येतं. त्यानंतर आपण काही माहिती खाली दिलेली आहे ती बघूयात. ABO ब्लड ग्रुप्स वेअर डिस्कवर्ड बाय द कार्ल लँडस्टीनर इन 1900. 19व्या शतकामध्ये ए, बी आणि ओ हे जे ब्लड ग्रुप आहेत कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. ही वॉन द नोबेल प्राइज इन 1930 फॉर दिस डिस्कव्हरी. रक्तांचे हे जे गट त्यांनी शोधून काढले त्याबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज दिले गेले जात. ब्लड ग्रुप AB वॉज डिस्कवर्ड बाय डेकॅस्टिलो अँड स्टर्ली इन 1902. 1902 मध्ये या शास्त्रज्ञांनी कोणी डेकॅस्टिलो आणि स्टर्ली यांनी AB हा ब्लड ग्रुप नंतर शोधून काढला. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला माहित आहे का असं विचारले पहा. हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? रक्ताचा अभ्यास करणारी विज्ञानाची जी शाखा आहे त्याला आपण हिमॅटॉलॉजी असं म्हणतो. ओके. ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड, देन हिमॅटोपायटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीजेस इज कॉल्ड ॲज द हिमॅटॉलॉजी. यातले काही शब्द लक्षात ठेवा. रक्ताचा अभ्यास सारांशन आपण म्हणू शकतो, परंतु स्टडी ऑफ ब्लड कशा कशाचा अभ्यास केला जातो? रक्ताचा अभ्यास. देन हेमॅटोपोएटिक ऑर्गन्स म्हणजे रक्ताशी निगडीत असणारे अवयव अँड ब्लड डिसीजेस आणि रक्ताशी संबंधित आजार यांचा जे अभ्यास करणारी शास्त्राची शाखा आहे, सायन्सची ब्रँच आहे, त्याला हिमॅटॉलॉजी म्हणतात. रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रिमेडीज ऑफ ब्लड डिसीजेस इज ऑल्सो परफॉर्म इन दिस ब्रँच. संशोधन आणि डायग्नोसिस म्हणजे निदान करणं, म्हणजे रक्ताच्या संदर्भात जे आजार आहेत त्याचं संशोधन करणं, निदान करणं हे सुद्धा काम या ब्रँच मार्फत केलं जातं. आपल्याला काही माहिती गोळा करायला सांगितले पहा. कलेक्ट द इन्फॉर्मेशन, व्हिजिट अ क्लिनिक नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मेजरमेंट ऑफ अ BP विथ द हेल्प ऑफ अ BP ॲपरेटस. जेव्हा आपल्याला शक्य असेल त्यावेळेला या BP ॲपरेटस बद्दल माहिती घ्या. तुम्ही ते स्वतः हाताळून पाहायला हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती पाहिली सारांशाने बघूयात. आज आपण ह्यूमन ब्लड ग्रुप बद्दलची माहिती घेतली. एकूण 4 ब्लड ग्रुप आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. AB आणि O हे ते 4 रक्तगट आहेत आणि त्याच्याशिवाय या प्रत्येकाचे परत RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असे प्रकार आहेत. त्यामुळं 4चे प्रत्येकी 2 म्हणजे एकूण 8 ग्रुप आहेत. त्यानंतर आपण ब्लड डोनेशन हा कन्सेप्ट पाहिला. त्याच्याशिवाय ब्लड बँक्स बद्दल माहिती घेतली. ब्लड डोनर म्हणजे काय, ब्लड रेसिपियंट म्हणजे काय याबद्दल आपण माहिती पाहिली. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट जो आपल्याला माहित असलाच पाहिजे तो म्हणजे ब्लड प्रेशर, रक्तदाब.
तो कशाच्या सहाय्याने मोजतात, नॉर्मल रक्तदाब सामान्य व्यक्तीचा किती असतो त्याच्याही विषयी आपण माहिती घेतली. रक्तदान एखादी व्यक्ती करू शकते, रक्त किती घेतलं जातं किंवा कोण रक्तदान करू शकतं, कोण करू शकत नाही याच्याही विषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर हायपरटेन्शन अर्थात ब्लड प्रेशर विषयी आपण माहिती घेतली, त्याची जी नॉर्मल रेंज आहे त्याच्याबद्दल बघितलं. आणि शेवटी हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास करण्याची सायन्सची ब्रँच आहे त्याच्याविषयीची माहिती घेतली. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.